आणि जिथे जिथे कांद्याचं उत्पादन झालेलं आहे तिथे तिथे सध्या कांदा दराचा प्रश्न चिघळलाय। मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याचा मुद्दा तापलाय। कांद्याचे लिलाव बंद करून आंदोलन करण्यात आले। शरद पवार गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आमचं म्हणणं एक आहे की 12 रुपये 35 पैशांनी एक कांदा खरेदी केला नाही। काल त्यांनी 15 रुपये 80 पैसे दर किलोला 1580 रुपये क्विंटलचा दर केंद्राने निश्चित केल्याचं पत्र काढलं आणि ते फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं। कारण आज नाशिकला रोहितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होते म्हणून कुठेतरी शेतकरी तेवढे गडबडले पाहिजेत, तो प्रयत्न केला। आमचं म्हणणं आहे की 15 रुपये 80 पैशाचा तुम्ही निर्णय घेतला तो फक्त एका नाशिक जिल्ह्यापुरता। राज्यामध्ये इतर कांदा उत्पादक नाहीत का, देशामध्ये नाहीत का, मग तो निर्णय इकडे का नाहीत? आणि कांद्याच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जाते असाही आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलाय। काँग्रेस शेतकऱ्यांची दिशा